सांगलीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 128 बालकांची मोफत 2D इको तपासणी, पात्र 33 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार। सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना आणि प्रयत्नांमधून 0 ते 18 वर्ष वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरिता मोफत 2D इको शिबिर घेण्यात आले। सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे येथील बाल हृदयरोगतज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील 128 हृदयरोग संशयित बालकांची या शिबिराअंतर्गत मोफत तपासणी करण्यात आली। शिबिरात पात्र 33 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया विविध ठिकाणावरून अनुदान उपलब्ध करून तसेच शासकीय योजनेतून मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे। DEIC इमारत सिव्हिल हॉस्पिटल आवार सांगली येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले आणि यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर उपस्थित होते। या कामकाजाकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत तपासणी पथकांच्या कामकाजाचे कौतुक केले आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वेळेवर तपासणी करून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले। रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून घेतल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे त्यांनी आभार मानले। शिबिरातील 128 लाभार्थींच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च 4 लाख रुपये आणि अंदाजित 33 लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा प्रति शस्त्रक्रिया अंदाजित 3 लाख रुपये याप्रमाणे एकूण खर्च 1 कोटी याप्रमाणे एकत्रित एकूण 1 कोटी 4 लाख रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आज अखेर 1850 लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि 28,500 लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी कर्मचारी हे गाव, वाडी, वस्ती तळ इथपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करत आहेत। तळागाळातील गरजू लाभार्थींना विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देत आहेत। या शिबिराकरिता यापूर्वी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेले लाभार्थी उपस्थित होते आणि यासाठी लाभार्थींनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले। तसेच पालक आणि मनोगत व्यक्त करून डॉ. कदम यांना कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय तपासणी शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलंय। आमच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य टीमच्या माध्यमातून आज आपण या शिबिराचं आपण या ठिकाणी आज उद्घाटन केलंय। या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यातून ज्या मुलांना हृदयरोग आले आणि ज्यांना तपासणीमध्ये दोष आढळून आला अशा सर्व मुलांना इथं तपासणीसाठी आणलेलं आहे। या ठिकाणी खास करून ठाण्यातून डॉक्टर अमोल गीते यांचं सिद्धिविनायक हॉस्पिटल जे कार्यरत आहे की जे या ठिकाणी येऊन मुलांची तपासणी करतायत। या ठिकाणावरून ते मुलांना घेऊन जात आहेत आणि आपण गेले 2 बॅचेस बघितले। या सिद्धिविनायक हॉस्पिटलनं आपल्या लहान मुलांची अत्यंत चांगली सोय करून त्यांचं ऑपरेशन करून आपल्याला या ठिकाणी त्यांनी पाठवून दिलं। त्याबद्दल मी मनापासून सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे आणि डॉक्टर अमोल गीते आणि त्यांची टीम डॉ. भूषण चव्हाण यांचं मनापासून आणि विक्रम कोळेकर जे तिथं आमच्या सगळ्या मुलांना सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आज आपण या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी श्रीमान अशोक काकडे सर आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विचारातून आपण हे आज हृदय तपासणी 2D इको तपासणी हे शिबिर आपण आज आयोजित केलेलं आहे। यामध्ये आता तपासणी आताच या शिबिराचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री दादासाहेब कांबळे आणि आमच्या मार्गदर्शक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। आज दिवसभर या ठिकाणी सर्व मुलांची तपासणी होईल। या ठिकाणी ज्या मुलांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांची आम्ही लिस्ट करू आणि या मुलांना मुंबईला पाठवून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करून आम्ही निश्चितपणाने घेऊ। तरी मी सगळ्यांना विनंती करतो की या माध्यमातून की ज्या मुलांना कुणाला हृदयाचे आजार असतील त्यांनी निश्चितपणाने आमच्याशी संपर्क साधावा। सर्वांचे मनापासून धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।